कोले साहेब, मागच्याही भाषणामध्ये मी उल्लेख केला होता बजरंग बाप्पाच्या निवडणुकीचा. माझं वय खूप लहान आहे, पण लहान वयामध्ये खूप काही मी शिकलो. पण एवढं एक शिकलो साहेब की राजकारणामध्ये भूमिका ही खूप महत्त्वाची असते. मागच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पदाधिकारी असतील, मोठे मोठे लोक असतील, हे आपल्याला सोडून गेले. पण पक्षाची भूमिका, पक्षाचे विचार आदरणीय पवार साहेबांना मानणारे जे लोक आहेत ते राहिलेत. आणि या सर्वसामान्य लोकांनी, माझ्या सहकाऱ्यांनी ज्या बीड मतदारसंघात जे आखलं, लोकांनी ठरवलं होतं कोले साहेब, पण ज्या पद्धतीने एकमेका हातात देऊन जी बांधणी केली, आज त्याचंच रूपांतर बघितलं तर बीड मतदारसंघामध्ये 62,000ची लीड फक्त ह्यांच्या जीवावरती मला भेटली साहेब, म्हणजे आपल्याला भेटली. जयंत पाटील साहेब खऱ्या अर्थाने उषाताई आत्ता निघून गेले, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय मतदारसंघाच्या हिशोबाने मला आपल्यासमोर बोलणं अतिशय गरजेचं आहे की जयंत पाटील साहेब जलसिंचन मंत्री असताना आपला सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न होता आपल्या पुलकम बंधारा जो बिंदुसरा नदीवरती होता, तिथं सर्वात महत्त्वाचं जे पाणी सर्वेक्षण सर्टिफिकेट होतं उषाताई, ते आपलं पूर्णपणे भेटलेलं आहे. पण आपली सरकार गेल्यामुळं आपल्याला या अडचणीला समोर आलेत. आपला दुसरा विषय टुकूरचा आहे. त्या टुकूरच्या ह्याच्यामध्ये जे जमीन संपादन करण्यापासून जो वाद होता, जे 2-3 गावाचा विरोध होता, मी आमदार झाल्यानंतर त्या संदर्भातल्या बैठकी घेतल्या. त्याचा एक नवीन योजना तिथं आम्ही आखली. एकाच ठिकाणी साठवण तलाव करण्यापेक्षा 4 ठिकाणी बंधारे केले आणि तेवढ्याच क्षमतेचं पाणी साठा तिथं उपलब्ध होईल असे 2 प्रकल्प कोले साहेब आमचे तयार आहेत. पण आता जयंत पाटील साहेब गेल्यामुळं मी आपल्याला आश्वासित करतो आमदार म्हणून की येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता 100% येणार आहे आणि आपली सत्ता आल्यानंतर 6 महिन्यामध्ये हा प्रकल्प आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण मार्गी लावू. कोले साहेब या 2-2.5 वर्षामध्ये सत्ता गेल्यानंतर कार्यकर्त्यां सर्व लोक त्याचे साक्षीदार आहेत की जो निधी आमदार म्हणून आमच्यासारख्या आम्हाला जो येतो, आणि पहिल्यांदाच कोले साहेब आमदार झालो होतो, लोकांना सुद्धा खूप अपेक्षा बाप्पा आपल्याकडून आहेत. आणि डीपीडीसी मध्ये किंवा इतर योजनांमध्ये आपल्याला कशा पद्धतीची पिळवणूक या सरकारच्या माध्यमातून होतीये हे आम्हाला आणि आमच्या लोकांना पूर्णपणे जाणीव आहे. पण बाप्पा येणाऱ्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर आपल्यावर सुद्धा लोकांनी खूप विश्वास आणि भरोसा आणि खूप मतदान दिलेलं आहे. बाप्पा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा बाप्पा 62,000ची मतदारसंघाची लीड तुम्हाला दिलेली आहे. आणि प्रत्येक भाषणामध्ये सुद्धा तुम्ही सांगतात की 6च्या 6 मतदारसंघामध्ये आमदारासाठी तुम्ही रात्रंदिवस पाळणार आहेत. बाप्पा माझ्यासाठी तुम्हाला जास्त पळावं लागेल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.